नमस्कार मित्रांनो, एआय बद्दल एक महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही सुद्धा कधी ना कधी कोणता ना कोणता व्हिडिओ पाहिलेला असेल, बातमी पाहिलेली असेल की महाराष्ट्र बोर्ड सुद्धा यावर्षी एचएससी आणि एसएससी बोर्डाचा पेपर बनवण्याकरता खऱ्या अर्थाने एआयचा अर्थातच चॅट जीपीटीचा वापर करणार आहे। पण खऱ्या अर्थाने जर बघितलं तर खरंच ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे हे आज आपण चेक करून बघणार आहोत। आणि त्याच्या सोबतच अशा महत्त्वाच्या अपडेट जर तुम्हाला मिळवायचे असतील तर सगळ्यात पहिल्यांदा या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण असे महत्त्वाचे अपडेट फक्त या चॅनलवर येत असतात। बरोबर आहे। बघा, तुम्ही ही शॉकिंग न्यूज ऐकल्याच्या नंतर बरेचदा ही न्यूज तुम्ही ऐकली सुद्धा असेल की बोर्डाकडून एआय बद्दलचा वापर केला जाणार आहे। आता बरेचसे जण काय म्हणतात की हा एआयचा वापर हा पेपर बनवण्यासाठी केला जात आहे, आणि बरेच युट्यूब चॅनल्स असं सांगतात किंवा न्यूज असं सांगतात की त्याचा वापर पेपर चेकिंग करण्यासाठी केला जात आहे। पण मात्र विद्यार्थ्यांनो, मी अगदी तुम्हाला सांगू शकेन महाराष्ट्रामध्ये असे खूप सारे युट्यूब चॅनल्स आहेत जे वेगळ्या प्रकारचं थंबनेल असं काहीतरी लावतात, एआय ने पेपर चेक करणार, एआय ने पेपर बनवणार, पण अशी कोणतीही ऑफिशियल अपडेट अजून आलेली नाहीये। मित्रांनो लक्षात ठेवा, बोर्डाकडून असा कोणताही अपडेट आलेला नाहीये। महाराष्ट्रातले हे वेगवेगळे युट्यूब चॅनल्स आणि जे हे काय है ना फडतूस चॅनल्स काय म्हणतो आपण, किंवा त्यांना आपण एक उगाच आपलं न्यूज प्रकारे त्याला पसरवत आहेत, ते पूर्णपणे चुकीचं आहे। अजून त्याच्या बाबतीत है ना मी कारण 2-3 दिवसापूर्वी बोर्डाचे जे प्राध्यापक आहेत त्यांच्याशी संपर्क केला होता आणि त्यांनी असं सांगितलं की असा कोणतंही नोटिफिकेशन अजून निघलेलं नाहीये। लक्षात ठेवा, हा बोर्डानं शाळेमध्ये जास्तीत जास्त एआय चा वापर करायला शिकवा असं सांगितलेलं आहे, मात्र आम्ही परीक्षेमध्ये एआय चा वापर करू असं कुठेही अजून सांगितलेलं नाहीये। त्याच्यामुळे लक्षात ठेवा, अशा युट्यूब चॅनल पासून, अशा न्यूज पासून खूप सावध राहा, सावध राहा। ते तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करणार आहेत। प्रत्येक दिवशी एक नवीन हे घेऊन येतात, न्यूज घेऊन येतात की पेपर खूप टफ येणार आहे, असा येणार आहे, तसा येणार आहे। कृपया करून यांच्या नादाला लागू नका आणि या न्यूजवर लक्ष ठेवू नका। बघा, त्याचा संदर्भ सुद्धा काय ते मी तुम्हाला सांगतो। हा ना, एआय चा जमाना आहे, एआय मध्ये खूप जास्त डेव्हलपमेंट होत आहे आणि म्हणून सीबीएसई ने एक स्टेटमेंट केलं होतं। आता ते सीबीएसईचं स्टेटमेंट बघा, मी बोलतोय ते पूर्ण प्रूफ सहित बोलतोय। लक्षात ठेवा, मी एकदम प्रूफ सहित बोलतोय। लक्षात ठेवा, एआय न किंवा एआयच्या संदर्भात महाराष्ट्र बोर्डानं अजून कोणताही अपडेट दिलेला नाहीये। मात्र सीबीएसई बोर्डानं काय केलं होतं तर सीबीएसई बोर्डानं हा प्रस्ताव ठेवलेला आहे। ती बातमी तुम्हाला इथे दिसते है ना, न्यूज 18 नावाच्या इंग्लिश एडिशननं ही बातमी दिलेली आहे। अशा खूप साऱ्या एडिशनने ही बातमी दिलेली आहे आणि सीबीएसई क्षेत्रामध्ये या बातमीने एकदम धमाकूळ घातलेला आहे। कारण काय, कारण एआय टू इव्हॅल्युएट एक्झाम पेपर, बघा जो सीबीएसईचे एक्झाम्स पेपर असतात ते पूर्ण नेशन वाईड घेतले जातात आणि त्याच्यामुळे त्यांना पेपर चेक करण्यासाठी खूप दिवसाचा कालावधी लागतो। आणि म्हणून सीबीएसई बोर्ड काय विचार करत आहे, विचार केलेला नाही, विचार करत आहे। त्याच्याबद्दल समिती गठीत केलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण पेपर चेक करण्यासाठी एआय चा वापर करू शकतो का। जसं ओएमआर बनवण्याकरता, ओएमआर चेक करण्याकरता आपल्याकडे सॉफ्टवेअरचा वापर केला जातो, अगदी तसं लेखी पेपर चेक करण्याकरता या एआय चा वापर केला जाऊ शकतो का असं विचार करत आहे। त्याच्यासाठी हरकती मागवत आहे कोण, सीबीएसई मागवत आहे। महाराष्ट्र बोर्डाने अजूनही याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं वक्तव्य केलेले नाही, परंतु महाराष्ट्रातले बरेचसे असे चॅनल विद्यार्थ्यांना घाबरवण्याचं काम करतायत। लक्षात ठेवा, ना पेपर बनवण्याकरता, आता तुम्ही म्हणतात सर पेपर बनवण्याकरता आमच्या शाळेमधले शिक्षक सुद्धा एआय चा वापर करतात, मग मला लक्षात ठेवा, जर बोर्डाला एआय कडून पेपर बनवायचेच असतील तर प्रत्येक शाळेतल्या, प्रत्येक मोठ्या मोठ्या कॉलेजमधल्या, प्रत्येक जिल्ह्यामधल्या जे प्राध्यापक आहेत, जे मोठे मोठे प्राध्यापक आहेत, जे पेपर सेटर्स आहेत, त्यांच्या उगाच बैठका घेतील का, त्यांच्याबद्दल उगाच चर्चा करतील का, त्यांच्याकडून उगाच प्रश्न मागवतील का, त्यांच्याबद्दल का खर्च करतील, त्यांची अधिवेशनं, त्यांचे शिबिर, त्यांच्या मीटिंगा का भरवतील, सांगा बरं मला। असे खूप मोठे मोठे माणसं आहेत है ना। सपोज आता एक अंबाजोगाईच्या खूप मोठे एक महाविद्यालय आहे, मी महाविद्यालयाचं नाव किंवा त्या प्राध्यापकाचं नाव घेणार नाही, त्या प्राध्यापकांशी माझी चर्चा झाली होती। त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्हाला अशा प्रकारचा कोणताही नोटिफिकेशन आलेला नाही, हा आमच्या मीटिंगा जरूर होतात, आमच्याकडून प्रश्न जरूर मागितले जातात, त्याच्यासोबतच एक नवीन सर्क्युलर सुद्धा आलेला आहे। मी तुम्हाला अगदी याच्यावर जा, तुम्ही महाराष्ट्र बोर्डाच्या वेबसाईटवर जा, तिथे एक्झामिनर बनण्याकरता काय काय क्रायटेरिया आहात त्याच्या क्रायटेरियाची पीडीएफ सुद्धा आहे, कधी मी तुम्हाला ती सुद्धा उघडून दाखवेल। म्हणजे काय, तर प्राध्यापक बनवण्याकरता एवढे क्रायटेरिया कशाला लावतील मग ते, जर त्यांना एआय कडून पेपर बनवायचाच असेल तर। म्हणून लक्षात ठेवा,
यावर्षीचा पेपर एआय वगैरे कोणी बनवणार नाही एआय हा पेपर चेक करणार आहे, कारण एआय जर पेपर चेक करणार असता तर त्याच्यामध्ये खूप स्पेलिंग मिस्टेक्स असतात, त्या स्पेलिंग मिस्टेक्स एरर्स आहेत, हँडरायटिंग एरर्स आहेत, असे एरर्स यायला ओळखू येऊ शकत नाही, बरोबर आहे. येस, आताच आपण बघितलं गिबली आर्ट बघितलं, जेमिनी आर्ट बघितलं, कशाचे फोटो लावत होतं, बरोबर आहे का नाही. सो अशा एआय ला अजूनही आपल्या एज्युकेशन क्षेत्रामध्ये परीक्षासारख्या महत्वाच्या स्थान दिलं जाणार नाहीये, म्हणून लक्षात ठेवा बोर्डाकडून अजून एआय बद्दलचा कोणताही ऑफिशियल अपडेट आलेला नाही, म्हणून अशा न्यूज पासून सावध राहा, स्वतःच्या अभ्यासावर फोकस करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोर्डासाठी फक्त 4-4.5 महिने राहिलेले आहेत. या 4-4.5 महिन्यामध्ये आपल्याला कसं अजून मेहनत करता येईल, अजून आपल्याला काय तयारी करता येतील याच्याबद्दल काळजी घ्या, याच्याबद्दल तयारी करा. जे नीट साठी जर प्रिपरेशन करणार असाल तर त्याच्यासाठी अजून मेहनत घ्या आणि याच्यासाठीच आम्ही वेदांतकडून आणली आहे MVSAT मेगा वेदांत स्कॉलरशिप ऍडमिशन टेस्ट. करोडो रुपयांचे कॅश प्राइजेस आहेत, करोडो रुपयांचे स्कॉलरशिप्स आहेत, आयफोन आहे, आयपॅड आहे, है ना, अशा सगळ्या बक्षीस आहेत. फक्त एक ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि ऑफलाईन टेस्ट द्यायची आहे 27-28 सप्टेंबरला आणि 4-5 ऑक्टोबर 2025 ला आमच्या ऑफलाईन सेंटरवर, आणि मी सुद्धा त्या दिवशी तुम्हाला तिथे भेटायला येणार आहे. येस, सो ऑल द बेस्ट. अशा न्यूज पासून सावधान रहा, सतर्क रहिए और फॉलो करते सब्सक्राइब करते रहिए हमारे वेदांत महाराष्ट्र अपडेट चैनल को. ऑल द बेस्ट.